विधानसभेचा आजचा शेवटचा दिवस आहे। अधिवेशन आज संपलेलं आहे, शेवटचा दिवस संपन्न झालाय आणि ह्या एकूणच संपूर्ण गोष्टीवरती बातचीत करण्यासाठी आपल्यासोबत विधान परिषदेचे आमदार आहेत खोतसर सर। संपूर्ण कामकाज आज संपते, आज शेवटचा दिवस आहे, हे अर्थसंकल्प अधिवेशन संपते, या संपूर्ण अधिवेशनाकडे कसं पाहता? जेवढे दिवस अधिवेशनाचे ठरलेले होते तेवढे पूर्ण दिवस हे अधिवेशन या ठिकाणी चाललं। 3 तारीख ते मला वाटते 27 तारखेपर्यंत। आणि निश्चितच या अधिवेशनाचा एक चांगला संदर्भ द्यायचा झाला तर देता येईल की यापूर्वीची महाविकास आघाडी सरकारच्या काळातले अधिवेशन बघितले 8 दिवसाची 15 दिवसाची, विरोधकांना बोलू देणं नाही, कामकाज रेटून नेणं, अशा पद्धतीनं कुठेही न होता विरोधकांना विश्वासात घेऊन त्यांना त्यांचं मत व्यक्त करण्याची संधी देऊन खऱ्या अर्थानं अनेक प्रश्नावरती या अधिवेशनात चर्चा झाली। शेतकऱ्यांच्या प्रश्नावर झाल्या, उद्योगाच्या प्रश्नावर झाल्या, राज्यातल्या विद्यार्थ्यांच्या प्रश्नावरती चर्चा झाला आणि संविधानावरती सुद्धा चर्चा झाली। आणि म्हणून मला वाटतं की महाराष्ट्रातल्या अनेक प्रश्नाला न्याय देण्याचं काम या अधिवेशनाच्या माध्यमातून झालं। निश्चितच पूर्ण वेळ चाललेलं अधिवेशन म्हणून महाराष्ट्राच्या या सरकारच्या एकंदरीत कारभारावरती जे अधिवेशन झालं त्याचा इतिहास लिहिताना बजेटचं पूर्ण वेळ झालेलं आणि सगळ्यांना संधी दिलेलं अधिवेशन असं पद्धतीने लिहावं लागेल। शेतकऱ्यांचा मुद्दा तुम्ही उपस्थित केलात, कोणत्या गोष्टींची तरतूद शेतकऱ्यांसाठी अर्थसंकल्पीय गोष्टीमध्ये झाली जेणेकरून शेतकरी जो आहे तो समाधानी हो? नाही, या अधिवेशनामध्ये आम्ही विशेषतः आधारभूत किमतीनं खरेदी करण्याच्या दृष्टिकोनातून कापूस असेल, कडधान्य असेल, हाही प्रश्न आम्ही उचलून या ठिकाणी धरला। आपण आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष आपण साजरं करत आहोत, परंतु या राज्यातला सहकार वाचला पाहिजे, जे सहकार लुबाडत आहेत त्यांचा बंदोबस्त केला पाहिजे, अशा दृष्टीतनंही काही निर्णय या सभागृहामध्ये झालं। दुसऱ्या बाजूला शेतकरी विरोधी जे कायदे आहेत, संविधानावर बोलत असताना मी जमीन कमाल धारणा कायदा स्लिंग ऍक्ट असेल किंवा तुमचा अत्यावश्यक कायदा असेल, या कायद्यावरती प्रकटपणे भूमिका मांडली। आणि शेड्यूल 9 हे मूळ घटनेमध्ये शीर्षक नव्हतं, ते नंतर पंडित नेहरूंनी 1951 साली जोडलं। ते शेड्यूल 9 जे शीर्षक जोडलेलं आहे ते तुम्ही काढून टाका, कारण त्याच्यामध्ये शेतकरी विरोधी जेवढे कायदे तयार झाले ते शेड्यूल 9 अंतर्गत त्याचा समावेश केला आणि त्याला न्यायालयामध्ये दाद मागता येत नाही। आणि म्हणून न्यायालयामध्ये दाद मागता आली पाहिजे, प्रत्येकाला अन्याय झाला तर मागता आली पाहिजे, ही भूमिका त्या ठिकाणी मांडली। सर, शेवटचा प्रश्न आहे, कापूस सोयाबीन सारखे प्रश्न महाराष्ट्रामध्ये ज्वलंत आहेत, कांद्याचा प्रश्न ज्वलंत आहे, हमीभाव दरवाढ झाली पाहिजे, याच्यासाठी शेतकरी अनेक मागणी करतायत, आंदोलनं महाराष्ट्रामध्ये घडतायत, काय सांगाल ह्या संपूर्ण? मुळामध्ये 2 गोष्टी आहेत की सरकार व्यापारी होऊ शकत नाही, सरकार व्यापारी झालं तर जनता भिकारी होती। कारण मी चळवळीतला कार्यकर्ता, आंधळेपणानं लोकांना बरं वाटतं ते बोलणारा कार्यकर्ता आहे, परंतु सरकार चा हस्तक्षेप असल्यामुळं, सरकार आयात निर्यात धोरणामध्ये हस्तक्षेप करत असल्यामुळं शेतकऱ्याची कोंडी होती। आणि म्हणून शेतकरी म्हणत आहे की माझा शेतमाल तुम्ही खरेदी करा। जर तुम्ही 5 वर्षाचा आयात निर्यात धोरण स्पष्ट ठेवलं, 5 वर्ष आम्ही या वस्तूंच्या वरती निर्यात बंदी घालणार नाही, शेतमाल आम्ही आयात करणार नाही, शेतकरी कष्ट करेल शेताभातामध्ये, त्या पद्धतीनं शेतीचं नियोजन करेल तो। आणि एका बाजूला तुम्ही प्रचंड प्रमाणामध्ये आयात करताय, मग दुसऱ्या बाजूला जी काही करायचंय ते आयात करा, परंतु निर्यात तर रोखू नका। मग आम्ही देशासाठी पिकवायच्या ऐवजी आम्ही निर्यात करायसाठी पिकवू। पण शेतकरी हा असा आहे की तुम्हाला जगवतो, कारण औद्योगिकरण असो नाही सेवा क्षेत्र असो, त्याला तिथल्या काम करणाऱ्या माणसाला 2 वेळा खायला लागतं। आणि धान्य तयार करणारी तर कुठली फॅक्टरी या जगामध्ये नाहीये, ती एकमेव शेतकऱ्याची, मग त्याला का मारायला लागलाय तुम्ही? यावर सुद्धा मी माझं प्रखर मत व्यक्त करतो। धन्यवाद सर। तर हे होतं सदाभाऊ खोत, ज्यांनी शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरती महत्त्वपूर्ण आता टिप्पणी या ठिकाणी